आणि पाकिस्तानवर कारवाई सुरूच राहणार आहे असे संकेत संघ परिवारातून देण्यात आलेले आहेत। येत्या काळात बलुचिस्तानचा लढा सुरू राहील अशी माहिती संघ अभ्यासक दिलीप देवधर यांनी दिली आहे। पाकव्याप्त काश्मीर भारतात येणार असं भाकीतही त्यांनी केलेलं आहे। रामदास आठवले यांनीही हीच मागणी केली आहे। जितेंद्र आव्हाडांनी मात्र पाकिस्तानला मिळणाऱ्या निधीवरून प्रश्न उपस्थित केले। भारताची भूमिका ही आहे की पाक व्याप्त काश्मीर आमच्या ताब्यामध्ये मिळालंच पाहिजे। पाक व्याप्त काश्मीर जर पाकिस्तानकडे राहिलं तर पुन्हा अशाच पद्धतीचे आतंकवादी हल्ले होत राहणार आहे। जसं टुरिस्टवरती पेहलगावमध्ये हल्ला झाला, त्यामुळं भारताने मागणी केलेली आहे की पाक व्याप्त काश्मीरचा जो आपला ताबा आहे तो सोडावा आणि पाक व्याप्त काश्मीर आमच्या ताब्यामध्ये आलंच पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे। आपल्याला भविष्यामध्ये पीओकेची जनता जम्मू काश्मीरच्या असेंब्लीमध्ये आमच्यासाठी ज्या ठेवलेल्या सीट आहे ते रिकाम्या आहे, आमचे तिथे प्रतिनिधी आम्हाला पाठवायचे, ही भूमिका पीओकेची जनता आपल्याला घेताना दिसेल। बलुचिस्तान असो, पख्तुनिस्तान असो, त्यांचं स्वातंत्र्याची जी इच्छा आहे ती आपल्याला भविष्यात पूर्ण झालेली दिसेल। पण हे सर्व एका दिवसाचं एका क्षणाचं काम नाही, ही एक निरंतर प्रक्रिया हे लक्षात घेतलं पाहिजे। एका दहशतवादी राष्ट्राला युद्धात चालू असताना IMF इंडियन इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांनी मदत करणं हे आक्षेपार्ह आहे। त्या तिथे म्हणजे जे राष्ट्र त्याचे सदस्य आहेत त्यांनी आक्षेप घ्यायला पाहिजे होता।